व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतो। सुमित कपूर हा कॅप्टन जिवंत आहे की मेला? हे बघा, व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। व्हीके सिंग स्वतःचं मरण त्या सुमित कपूरवर लोटतोय। सुमित कपूर हा कॅप्टन जिवंत आहे की मेला याबद्दल सुद्धा संभ्रम आहे, कारण आमच्या कानावर हे आलंय की तो कॅलिफोर्नियात मुलीसोबत आहे म्हणून। मग तो मेला नसेल तर तो जिवंत असेल तर लपून ठेवलाय का? आणि आता अशा पद्धतीनं जर तो व्हीके सिंग म्हणत असेल, मुळामध्ये चूकच व्हीके सिंगची आहे ना। व्हीके सिंगनी उत्तर द्यावं। डीजीसीए आणि एआयबी यांचं जे व्हीएसआर व्हेंचरशी जे काही नातं आतापर्यंत संपर्क आहे त्यानुसार पुणे राष्ट्रवादीमध्ये असं एकमत झालंय का की थर्ड पार्टीकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं? हे बघा, एक गोष्ट हे खरी आहे की व्हीएसआर ला वाचवण्याचा प्रयत्न डीजीसीए करते आहे आणि डीजीसीएनी आपल्या सोयीचा एआयबीचा 23 पान्याचा प्रथमदर्शनी अहवाल बनवला, जो अत्यंत त्रोटक आणि चुकीचा आहे। त्यामुळे आमच्यामध्ये अशी शंका उत्पन्न झालेली आहे की बाह्य स्रोतांकडूनच या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कारण अद्यापही सव्वा महिना दीड महिना उलटल्यानंतर जर सीबीआयच्या चौकशीनंतर कोणाच्या बयान घेतल्या गेले नसतील, तो ब्लॅक बॉक्स कुठे आहे हे कळत नसेल, अहो पोलीस साधा एफआयआर करत नसतील, तर मग शंकेला जागा उरते। आता तुम्ही म्हणाल तुमचा रोख कुणाकडे आहे, माझा रोख कुणाकडे आहे की नाही हा प्रश्न नंतरचा, पण वरिष्ठ सभागृहामध्ये आणि कनिष्ठ सभागृहामध्ये ही चर्चा या आठवड्यात तरी होणार आहे की नाही याबाबत माननीय सभापती आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे। कारण हा मुद्दा हा महाराष्ट्राच्या एका लोकनेत्याच्या संदर्भात आहे। हा मुद्दा म्हणजे इतका सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विसरेल असं नाही। अद्यापही काही लोकांना वाटत असेल की होळीच्या धुळवडीच्या रंगामध्ये लोक विसरून गेले असतील किंवा काल भारताने वर्ल्ड कप जिंकला म्हणजे अख्खं वर्ल्ड वॉर थांबलं अशा आशयामध्ये काल आपण सगळ्यांनी तो सेलिब्रेट केला। लोकांना वाटत असेल की या सगळ्या मुद्द्यामध्ये अजितदादांचा विषय मागं पडेल, पण अजितदादांवर जीव लावणारा कार्यकर्ता अजून जिवंत आहे। हा विषय आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे पडू देणार नाही। हा प्रश्न तुम्ही माननीय सभापती महोदय आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांना संध्याकाळी विचारायला पाहिजे की दोन्ही सभागृहामध्ये चर्चा अल्पकालीन मांडल्यानंतर सुद्धा घडून का येत नाही। माननीय सभापती साहेबांना मी विचारणार आहे। हिंदी में जानना चाहते हैं, आपने पोस्ट किया मग तेच ना, सीबीआय चौकशी जर राज्य सरकारने लावली तर त्या सीबीआय चौकशीमध्ये देवगिरीवरचं फुटेज काय येत नाही। पहिलं तर तिथे काय पाहिजे की दादा घरून किती वाजता निघाले, त्यांच्यासोबत किती लोक होती। डीजीसीएनी 6 लोकांचा आकडा दिला, विमानात 5 बसली की 6 बसली, कोण कोण विमानामध्ये होतं, सुमित कपूर नव्हता तर शांभवी पाठक चालवत होती का फ्लाईट, आणि साहिल मदन आणि यश हे दोघांचा सीसीटीव्ही तर घ्या, ठीक आहे देवगिरीच्या सीसीटीव्हीत नाही भेटला, पण साहिल मदन आणि यश मी 4 दिवस झाले ओरडतोय, हे ट्रॅफिकमध्ये अडले तर कोण्या रोडवर अडले होते, घरून किती वाजता निघाले, आणि जर तो सीसीटीव्ही नसेल तर ते आता कुठे आहेत हे तर शोधलं पाहिजे ना। त्याच्यामुळे मला असं वाटते आज जयदादांची पत्रकार परिषद होणार होती, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलली गेली। ते ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होतील, याबद्दल माझ्या मनात दुमत नाही। मला वाटतं कारण बरेच लोक बरेच आपचे खासदार, काँग्रेसचे खासदार, शिवसेनेचे खासदार, पवारसाहेबांच्या पक्षाचे खासदार हे सगळे लोक आग्रही आहेत आणि मला असं वाटतं की केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसरा फेज जो सुरू झालाय त्यामध्ये सर्वपक्षीय खासदार भाग घेतील आणि सर्वपक्षीय खासदारांनी जर तो प्रश्न दोन्ही सदनामध्ये विचारला तर मला असं वाटते त्याला एक वेगळी किंमत येईल।